शंतनू बागवे यांच्याकडे जातोय. पुढे डिस्कशन न्यायचं आहे आपल्याला. मात्र काही लोकांनी प्रश्न विचारले स्क्रीनवर बघून की ITR 1 ITR 2 साठी जुलैपर्यंतची काय डेडलाईन दिले ते आम्हाला काय कळत नाही. ते नेमकं काय समजावून सांगा. एक दोन गोष्टी सांगतो मी. एकतर पहिला तुमचा जो प्रश्न आहे की 31 जुलै आणि 31 ऑगस्ट असं त्यांनी म्हटलं. तर मुळात तुम्ही जर का बघितलं असेल की जेव्हा आपण दरवर्षी रिटर्न फाईल करतो आणि 31 जुलैला आपण एक बऱ्यापैकी ट्विटरवरती किंवा सोशल मीडियावरती बघितलं तर बऱ्यापैकी मागणी होती की आता ड्यू डेट एक्सटेंड करा, साईट चालत नाही आहे, माझा 26S डाउनलोड होत नाही, असे बऱ्यापैकी टेक्निकल ग्लिचेस यायला सुरुवात होतात. अर्थातच की एवढे करोडो लोक एखाद दिवशी शेवटच्या क्षणाला जेव्हा रिटर्न फाईल करतात तर त्यांनी इथे बऱ्यापैकी सजेशन्स कन्सिडर केले आहेत प्रोफेशनल बॉडीजचे आणि त्यांनी स्टॅगर्ड मॅनरमध्ये ड्यू डेट्स दिलेले आहेत. म्हणजे त्यांनी असं केलं आहे की 31 जुलैला ITR 1 ITR 2 म्हणजे जे छोटे टॅक्स पेयर्स आहेत तर साधारणतः टॅक्स पेयर्सचं छोट्या टॅक्स पेयर्सचं तोपर्यंत सगळं तयार असतं, फॉर्म 16 मिळालेली असतात. तर त्यांनी ड्यू डेट त्यांच्यासाठी 31 जुलै दिली. जे बिझनेसेस आहेत की ज्यांचे अजून काही बिझनेस इन्कम आहेत, छोटेसे टॅक्स पेयर आहेत पण SMEs आहेत, ऑडिटवाल्यांसाठी ऑलरेडी ड्यू डेट पुढेची होती. बट त्यांनी अजून एक त्याच्यात आपण म्हणू शकतो क्लासिफिकेशन आणलं, अजून एक कॅटेगरी आणली की ज्यांची ड्यू डेट 31 ऑगस्ट केली, जेणेकरून सर्व्हरवरचा लोड. सो ओव्हरऑल आय थिंक एक चांगला चेंज आहे की आपल्याला आता 31 जुलैला मे बी टेक्निकल ग्लिचेस नाही येणार. सो हे एक त्यांनी केलेलं आहे. दुसरं आता जसं अमोल सर आधी म्हणालेले की तर एक प्रायमरीली लोअर रिडक्शन सर्टिफिकेट. तर थोडंसं एक आपल्या दर्शकांसाठी एक्सप्लेन करून सांगतो की फॉर एक्झाम्पल माझं जर का इन्कम कमी आहे आणि असं होतं की मला बँक्स किंवा माझं छोटंसं प्रोफेशनल इन्कम मला येतं आणि 10% त्याच्यावरती TDS कट होत होता. आणि वर्षाच्या शेवटी जेव्हा मी रिटर्न फाईल करताना मला असं रिअलाइज व्हायचं की माझा 2 लाख रुपये TDS डिडक्ट झालाय आणि माझी टॅक्स लायबिलिटी फक्त 50,000 येते. सो मी 1.5 लाखाचा रिफंड अप्लाय करायचो. सो नेहमी माझा TDS डिडक्ट केलेला माझ्या लायबिलिटीपेक्षा जास्त होता. तर असे जे छोटे उद्योजक आहेत, लघु उद्योजक आहेत किंवा रिटायर्ड माणसं आहेत की ज्यांचा फक्त FD वरचा TDS कट होतो, 15GH विसरतायत द्यायचे, तर ह्या लोकांसाठी त्यांनी असं केलंय की आत्तापर्यंत आपल्याला इन्कम टॅक्स ऑफिसरला स्पेसिफिकली एक ऍप्लिकेशन करावं लागायचं लोअर रिडक्शन सर्टिफिकेटचं. आपल्याला बऱ्यापैकी कागदपत्रे द्यावी लागायची आणि जेणेकरून मग इन्कम टॅक्स ऑफिसर म्हणायचा की ठीक आहे, तुम्हाला जर का हे 10 लोक प्रोफेशनल फी देत आहेत आणि 10% TDS डिडक्ट करतायत तर 10% न करता तुम्ही 2.5% चालेल, आम्ही तुम्हाला अलाउ करतो. आता ही जी प्रोसेस होती जी मोठ्या बिझनेसेससाठी करायला पॉसिबल होती कारण की काय त्यांचे टॅक्स कन्सल्टंट असतात. बट आजच्या एका अनाउन्समेंटमध्ये असं होतं की ही सेम प्रोसेस आपल्यासारखी इंडिव्हिज्युअल लोक अगदी इझिली ऑनलाईन करू शकते. आपल्याला त्याच्यासाठी खास मोठी एक प्रोसिजर फॉलो करायची गरज नाही, जे आपल्याला बऱ्यापैकी फायद्याचं असेल.